गावाकडची घाणेरडी पद्धत, आई बापाला न पाहणे, सगळ्यांनी घरात चप्पल घालून जाणे, रोज नॉनव्हेज खाणे. तर हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चला तर आपण व्हिडिओ बनवू. त्याच्यावरती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं काही सांगेन. चला तर मग सुरुवात करू. हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ एक वेगळा आहे. आजचा व्हिडिओ म्हणजे रोजच्या आपल्या स्टोरी रिलेटेड नाही आहे. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या मला की तुझं सासर कोणतं, माहेर तर सांगितलं पण सासर कोणतं. त्यासाठी मग मी आज हा व्हिडिओ बनवला. माझं सासर पण सांगते आणि सासरची कहाणी पण सांगते. म्हणजे सासर माझं कोणतं, तिथले नियम, तिथली राहणीमान, तिथलं म्हणजे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर स्वागत करते मी तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर माझं माहेर आहे ते बारामती आहे आणि माझं सासर आहे ते दिल्ली आहे. दिल्लीपासून 200 किलोमीटर लांब आहे माझं सासर. मुरादाबाद जिल्हा हे माझं सासर आहे. तर माझ्या सासरचं मी आज तुमच्यासोबत शेअर करते. मी जेव्हा म्हणजे मी आत्ता एक 2 महिन्यापूर्वी गावी गेले होते. मी जसं लग्न झालं तसं पहिल्यांदा गावी गेले होते आणि पहिल्यांदाच म्हणजे माझे मिस्टरांचे सासरे माझे सासरे मिस्टरांचे चुलते म्हणजे ज्यांनी माझ्या मिस्टरांचा सांभाळ केला होता ते एक्सपायर झाले होते आणि तेव्हा आम्हाला जाता आलं नाही. म्हणून तेव्हा माझे मिस्टर एकटे गेले होते. माझी मुलगी लहान असल्यामुळं आम्हाला जाता आलं नाही आणि म्हणजे एमर्जन्सी आम्हाला रेल्वेचं तिकीट भेटलं नाही. म्हणून माझे मिस्टर एकटे गेले एमर्जन्सी तिकीट काढून आणि आम्ही परत ते आले. 3 दिवस झाल्यानंतर ते परत रिटर्न आले आणि मला घेऊन गेले 40व्याला. मला सासरी मी पहिल्यांदा जाणार होते. तर 40व्याला मी सासरी पहिल्यांदा जाणार होते. म्हणजे 12-13 वर्षातून मी सासरी हे पहिल्यांदाच जाणार होते. तसे तर माझे मिस्टरसुद्धा पहिल्यांदाच गेले होते मौतीला आणि 40व्याला म्हणजे आम्ही मौतीला गेल्यावरती कोणाला जास्त भेटले नाहीत. मौत केले आणि घरी आले आणि 40व्याला आम्ही जेव्हा गेलो 40वा जेव्हा मी आणि मेन म्हणजे हे सांगते मी तुम्हाला, मी ट्रेनमध्ये पहिल्यांदा बसणार होते. माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास होता हा. ट्रेन फक्त मी रस्त्याने येता जाता पाहिली होती. मी ट्रेनमध्ये कधीच बसली नव्हती, पहिल्यांदाच बसणार होते. तर आम्ही बुक केलं होतं तिकीट. तर आम्ही रेल्वे स्टेशनवरती गेलो. रेल्वे स्टेशनवरती ते ट्रेनचा आवाज ऐकूनच मला एवढी भीती वाटायला लागली. म्हणजे असं मनात एक यायला लागलं. ते ट्रेनचे ते रूळ बघून मला असं वाटत होते एवढीच्या ह्याच्यावरनं ट्रेन कशी जाईल आणि सटकली तर कसं काय. मला माझं काही पण होऊ द्या पण माझ्यापाशी माझं लेकरू आहे, माझी छोटी मुलगी आहे अशी माझ्या मनात म्हणजे म्हणतात ना काही वैर चितत नाही ते आपलं मन चित्त, असं माझ्यासोबत होत होतं. तर मग आम्ही गेलो ट्रेनमध्ये. दिल्ली 1 रात्र आणि 1 दिवस पूर्ण लागला. म्हणजे आम्ही इथून सकाळी 12च्या ट्रेननी बसलो होतो. तर दुसऱ्या दिवशी 12ला आम्ही दिल्लीत उतरलो आणि दिल्लीत उतरल्यानंतर मला तिथलं म्हणजे थोडंसं दिल्लीचं वातावरण थोडंसं ठीक वाटलं. पण तिथून आम्ही गावी जायला निघालो. गावी जायला बस वगैरे काहीच नव्हती. तर म्हणजे एवढी दिल्ली असून सुद्धा आपल्या इकडे कसं तासाला बस असते आणि मुरादाबाद हे जिल्हा आहे, जिल्ह्याला जायला बस नव्हती. आसन पण काही टायमाने आसन म्हणजे टाईम टू टाईम असतील. पण माझे मिस्टरसुद्धा 12-13 वर्षातून पहिल्यांदा गेले होते आणि त्यासाठी एवढं त्यांना पण सगळं चेंज झालं होतं. भरपूर काही तिथं बदल झाला होता. तर माझ्या मिस्टरना पण एवढं काही सुचत नव्हतं आणि त्यात मी पण आणि माझी मुलगी पण पहिल्यांदाच ट्रेननी प्रवास केला होता. तर आम्ही थकलो होतो. माझे मिस्टर पहिलं आमचं घर कसं जवळ येईन ते बघत होते. तर पटपट मग त्यांनी काय केलं, एक 4 व्हीलर होती म्हणजे सीटं वाहणारी होती ती. असं म्हणजे आम्ही स्पेशल वगैरे बुक नाही केली, ती सीटावरचीच होती प्रायव्हेट गाडी. त्याच्यात आम्ही बसलो आणि त्याच्यात आम्ही जायला निघालो. तर अर्ध्या रस्त्यात आहे ते आम्ही एका शिवा ढाब्यावरती उतरलो. म्हणजे ती गाडी आहे ती थांबली होती नाश्त्यासाठी. तर तिथं आम्ही नाश्ता वगैरे केला. पूर्ण ट्रेनमध्ये मी बाथरूमला वगैरे सुद्धा गेली नव्हती. कारण मला ट्रेनमध्ये उभा जरी राहिली तरी मला चक्कर यायची. कारण मी पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसली होती. खूप जीव मुठीत धरून मी बसले होते. त्यासाठी मी हल्लीसुद्धा नव्हती. म्हणून मग तिथं माझे मिस्टर म्हणले तुला फ्रेश व्हायचं असेल तर जा. ते एक शिवा ढाबा म्हणून होता. एवढा छान ढाबा होता. वॉशरूम तर एवढं छान होतं की आपलं म्हणजे घरसुद्धा एवढं छान, घरचं आपलं वॉशरूमसुद्धा एवढं छान नसेल, एवढं छान एकदम क्लीन. एक जण जाऊन आला तर म्हणजे प्रत्येक वॉशरूमच्या
वॉशरूम समोर एक लेडीज होती साफसफाईसाठी. एक जण जाऊन आला की ती लगेच आतमध्ये जाणार, साफसफाई करणार, असं काम होतं. एवढं छान होतं, मला तर म्हणजे खूप आवडलं बरं का. तेवढंच आवडलं तिथलं म्हणा. आणि मी तिथं फ्रेश वगैरे झाले. आम्ही तिथं मग त्या ढाब्यावरती आम्ही जेवण केलं. जेवणामध्ये आम्ही डाळ मखनी ट्राय केली होती, कारण माझे मिस्टर म्हटले की पनीर वगैरे तर आपण नेहमी तिकडं खातो, इकडचं काहीतरी ट्राय करू. तर आम्ही डाळ मखनी ट्राय केली होती. तर छान होती, क्वालिटी वगैरे बऱ्यापैकी होती. पण जेवणापेक्षा हॉटेलचा व्ह्यू ही एवढा छान होता ना, खूप छान होता. तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मेन म्हणजे तिथं दाल मखनीसोबत एक दहीची टोकरी वाटी देतात. वाटी म्हणजे एक मातीचं भांडं असतं आणि त्या भांड्यातच ती दही जमा केली जाते आणि तशीच उचलून आपल्याला दिली जाते. त्याचा स्पेशल 150 रुपये चार्ज घेतात. पण एकदम घट्टसर दही होती, छान होतं. तिथनं आम्ही जेवण वगैरे केलं आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर जेव्हा मी घरी गेले तेव्हा एवढं म्हणजे दारात उतरल्या तर दारात तर पूर्ण असं गटर होतं. गटर म्हणजे पूर्ण म्हणजे आपल्या इकडं कशा नाली पॅक असतात, गटर आहेत ते आपले पॅक असतात, तिकडं ओपन होते सगळं. अशा छोट्या छोट्या बोळ गल्ली आणि त्याच्यातून प्रत्येकाच्या घरापुढून अशा गटर. ते बघून तर मला एवढं कसं तरी घाण वाटलं, खूप घाण वाटलं. दरवाजात एंट्री केली आणि आतमध्ये ते सगळं पाहिलं. एवढ्या माशा वगैरे सगळ्या, म्हणजे खूप घाण वाटलं मला. आणि मग मी 10-15 मिनटं तर माझ्या बाळाला घेऊन म्हणजे माझ्या मुलीला घेऊन अशीच उभा होती. मी खालीसुद्धा बसली नाही. त्यांनी मला पाणी दिलं, म्हणजे माझ्या जावा देवराणी जेठाणी जे पण होते त्यांनी मला पाणी दिलं. पण माझी पाणी पिण्याची पण इच्छा नाही झाली. मी पाणी पण तसंच ठेवून दिलं. माझ्या मिस्टरांना आता टेन्शन आलं की ही इथं राहत नाही आहे, ही लवकरच महाराष्ट्रात जायचं असं, म्हणजे त्यांना अशी भीती वाटली. पण त्या दिवशी मग कसं तरी मग मी आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यानंतर मी पहिल्यांदाच गेली होती आणि सगळेजण मला बघण्यासाठी पूर्ण गाव लुटून आलं होतं, म्हणजे पूर्ण नातेवाईक वगैरे सगळे. तर ओळख वगैरे झाली. पण मला अजिबात सुद्धा म्हणजे तिथलं वातावरण अजिबात आवडलं नाही. मला तिथली कोणतीच पद्धत आवडली नाही. तिथं म्हणजे एवढं बायका पण आहे ना काय करायच्या, म्हणजे तिथं एक पद्धत तर मला अजिबात सुद्धा आवडली नाही. प्रत्येकाने घरात आहे ना चप्पल घालून चालायचं. म्हणजे तिथं घर असं ते झाडतात का नाही तेच माहीत नाही. ती चप्पल घालून तुम्ही वॉशरूममध्ये जाणार, बाहेर हिंडून येणार, इकडं तिकडं हिंडणार, सगळीकडे घरात ती चप्पल, बेडरूममध्ये ती चप्पल, बेडवर ती चप्पल घालून बाई म्हणजे घरातली जी बाई जेवण बनवते ती चप्पल घालून ती जेवण पण बनवणार. असं घाणेरडं वातावरण होतं तिथं. मला अक्षरशः पाणीसुद्धा जात नव्हतं. ही एक चुकीची पद्धत वाटली मला, तिथं अजिबात सुद्धा आवडली नाही. दुसरी मला अजून एक पद्धत नाही आवडली. प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात आहे ना बेडवरती जेवायचं. आपल्याकडे बेडवरती जेवत नाहीत, बेडवरती औषध पाणी ठेवत नाही. आपल्याकडे शास्त्र भरपूर पाळले जातात आणि ते पाळायला पण पाहिजे. बेडवरती जेवलंच नाही पाहिजे. आम्ही फक्त तिथंच नाही, आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो बरं का जेवण, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही नातेवाईकांकडे नंतर 40वा झाल्यानंतर नातेवाईकांकडे आम्हाला बोलवलं होतं पाहुण्यांनी. तर आम्ही गेलो होतो. तर प्रत्येकाच्या ठिकाणी मी हेच बघितलं की प्रत्येकाने घरात चप्पल घालायची. आता आपल्याला इकडची सवय, माझी चप्पल घरात उंबऱ्याच्या बाहेरच राहायची. मला म्हणायचे चप्पल घाल तसे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, चप्पल घालून ये. मग मी नंतर बघायची त्यांच्या सगळ्यांच्या पायात चप्पल, आणि मी जर चप्पल काढली तर सगळे घरात माती पायाला लागायची, अशी रेती म्हणजे असं खूप कसं तरी वाटायचं. नावीलाजाने मला ती चप्पल घालावी लागायची. आणि चहा नाश्ता पाण्यात आहे ना, मग चहा नाश्ता करायच्या टायमाला लगेच बेडवर चहा नाश्ता करायचा आणि बेडवरतीच हातरायचं आणि तिथं सगळ्यांनी बेडवरती राऊंड करून बसायचं आणि तिथं नाश्ता करायचा, चहा करायचं, जेवण करायचं सगळं. ती घाणेरडी पद्धत मला अजिबात आवडली नाही. कोणी कसं कोणाच्या बेडरूममध्ये जाऊ शकतं, आपल्याकडे तर कोणाच्या बेडरूममध्ये सुद्धा पटकन जात नाही आहे आणि हेच बरोबर आहे. पण तिथं आहे ना बेडवरतीच सगळ्यांनी जेवायचं. ते झाल्यानंतर मला तिकडची ही पद्धत खूप आवडली. तिकडं म्हणजे नाश्ता म्हणजे आपण जर आपल्या घरी कोणी आलं तर आपण पहिलं काय करतो, पाणी देतो आणि चहा बनवतो. चहा, ज्यूस, सरबत काहीतरी जसं वातावरण असेल तसं बनवतो. पण त्यांच्या तिकडं कोणी घरी गेलं ना, पहिलं तर नाश्त्यामध्ये पूर्ण सगळे पाणी देतात आणि पूर्ण सगळी मिठाई असते, पूर्ण फ्रूट असते, मिठाई असते, कोल्ड्रिंक असतं,
अजून तुम्हाला सांगते नमकीन असतं भरपूर काही. मिठाईच्या प्लेटा कमीत कमी 25-30 प्लेटा अशा भरलेल्या असतात मिठाईच्या. एक एक जरी घास खाल्ला तरी आपलं पोट भरून जातं. ही पद्धत मला तिकडची खूप छान आवडली. आणि मेन म्हणजे जेवणाची पण छान पद्धत आहे तिकडचे. जेवण वगैरे पण क्वालिटी छान बनवतात. जे काय आहे ते घरातच खायचं. तिकडं बाहेर तिकडं खाण्याचा विषयच नाही आपल्याकडच्या लोकांचा, कारण तिकडं सगळं आहे ते नॉनव्हेजच भेटतं बाहेर. आपल्यासारखं म्हणजे असं फेमस आपल्याकडे कसे आता व्हेज हॉटेल आहेत, आपण बिंदास जाऊ शकतो, पार्सल घेऊ शकतो. आपल्या इकडे वडापाव भेटतो, मिसळ भेटतं, उत्तप्पा, साऊथ इंडियन भरपूर काही भेटतं. भजे वगैरे आपण जे खायचे ते आपल्याला भेटतं. पण तिकडं आहे ते अजिबात सुद्धा भेटत नाही आहे बाहेर. हे वडापाव ह्याला तर हा वडापाव मिसळ पावभाजी ह्याला तर तिकडची लोक ओळखतच नाही आहेत. ही एक म्हणजे जे खाण्यापिण्याचे आपल्यासारख्यांचे खूप हाल आहेत. जे काय आहे ते घरातच खायचं आणि घरातच म्हणजे घरातच बनवायचं आणि घरातच खायचं. दुसरी गोष्ट मला तिकडची अजिबात सुद्धा आवडली नाही आहे. ज्यांचं लग्न म्हणजे कोणी अशी पद्धत आहे आपल्या घरात, जोपर्यंत मुलांची लग्न होत नाही, जर एखादं घर असं आहे त्या सुनेचं पटत नसेल तर बाहेर वेगळी राहते. पण तिकडं पद्धत आहे लग्न झालं की लगेच तो मुलगा आपल्या बायकोला घेऊन सेपरेट राहणार. एक आठवडासुद्धा एकत्र राहत नाहीत. लग्न झालं, नवरी एकदा जाऊन आली की तिने तिचा पसारा सेपरेट मांडायचा आणि त्या दोघा नवऱ्या बायकोने वेगळं खायचं. किस्सा असा आहे आमच्याच घरात. म्हणजे माझी सासू आहे ती, तुम्हाला सांगते आता, माझी सासरे तर वारले, म्हणजे सासू सासरे तर माझे पहिलेच वारलेले आहेत. माझा नवरा हा अनाथ आहे. तर ज्यांनी सांभाळलं आहे त्यांचं मी सांगते. सासरे तर माझे वारलेत, पण माझी आता सासू आहे. आम्ही म्हणजे मी 4 जण आहेत. ते चार भावंड आहेत. 4 भावंड आपापली मुलं आणि बायका घेऊन सेपरेट राहतात. आणि ती दोघंच म्हातारी आहे ती सेपरेट राहत होते. आता त्यातला तर सासरा तर वारला, पण आता ती म्हातारी म्हणजे सासू आहे ती एकटी करून खाते. म्हणजे सगळ्यांना एक एक रूम आहे, सगळे आपापल्या रूममध्ये जेवण बनवतात, आपापल्या रूममध्ये आपल्या मुलाबाळांसोबत बायकोसोबत खातात. आणि ती म्हातारी हॉलमध्ये तिला एक बेड आहे. त्या बेडवरती तिचा गॅस आहे. अर्ध्या बेडवरती गॅस वगैरे, थोडे मिरची मसाल्याचे डब्बे, काहीतरी करून खायपुरते 2-4 एका जाळीत भांडे, तेवढं तिच्याकडं. आणि तिथंच ती अर्ध्या बेडवरती तिथंच बनवती आणि अर्ध्या बेडवरती ती झोपती. असे तिचे दिवस. मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. आणि ही गोष्ट मला तिकडं अजिबातसुद्धा आवडली नाही. आणि फक्त हे आमच्या घरातच नाही, प्रत्येकाच्या घरात कमीत कमी मी 15 ते 20 आमचे नातेवाईक म्हणजे यांचे चुलते नाही आहे, मावशी मामा, ह्यांची बहीण म्हणजे माझ्या नंदेच्या घरीसुद्धा तेच आहे. अजून तुम्हाला सांगते, यांच्या मावशांच्या घरी गेलो, मामांच्या घरी गेलो, माझ्या चुलत नंदांच्या घरी गेलो, सगळ्यांच्या घरी आहे ती हीच पद्धत आहे. मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की तिकडं मुलं पण भरपूर असतात. म्हणजे एका जणाला 4-4, 5-5 तर खूप कमी आहेत. 4-4, 5-5, 6-6, 7-7, 8-8 मुलं असतात एकेकाला. तुम्ही 8-8 मुलं सांभाळू शकता, पण एक आई तुमच्यात खपत नाही म्हणल्यानंतर मग ही गोष्ट मला खूप खटकली आणि खूप वाईट वाटलं. म्हणजे ती एक आई त्या 5 भावंड म्हणजे आमची आहेत ती 5 भावंड, 5 मुलांना ती एक आई सांभाळत होती. पण आता ती 5 मुलं आहेत ती एका आईला सांभाळू शकत नाही आहेत. ती सेपरेट खाते, सेपरेट बनवते किती. आणि तिकडं भाकरी वगैरे काही खात नाही. रोज चपातीचं पीठ मळा, चपाती करा, भात करा, हे करा ते करा. ती एकटी बनवते आणि एकटी खाते. पण एक मुलगा असं म्हणत नाही की आई तू आज स्वयंपाक नको बनवू, मी तुला आज आम्ही जेवण देतो. 5 जणांनी जर 5 दिवस जरी त्या म्हातारीला म्हणजे सासूला एक दिवस जरी जेवण दिले तर तिचं 5 दिवस आहेत ते निघून जातात. पण एवढं वाईट आहे तिकडची परिस्थिती. हे पद्धत मला अजिबातसुद्धा आवडली नाही. फक्त आमच्याच नाही, सगळ्यांच्या घरात हेच आहे. जोपर्यंत घरातलं वयस्कर व्यक्ती आहे ती जाग्यावर पडून राहत नाही, म्हणजे जाग्यावर एकदम पडून राहत नाही, त्याच्याच्याने काहीच होत नाही, सगळं हगणं जाग्यावर होते, तेव्हा त्या बाई म्हणजे त्यांना फक्त खाण्यापिण्याचं सांभाळतात. मग मी हे विचार केला की ह्यांचे हातपाय चालतात तेव्हा हे बघत नाही सुना, तर हे जाग्यावर पडल्यानंतर काय बघणार आहेत. मला तर एवढं वाईट वाटलं की प्रत्येकाच्या घरात हीच पद्धत आहे. प्रत्येक जण असंच, लग्न झालं की बायका घ्यायच्या आणि बाजूला राहायचं, लग्न झालं की बायका घ्यायच्या आणि बाजूला राहायचं. ही एक पद्धत मला अजिबातसुद्धा आवडली नाही.
दुसरी पद्धत अजून एक मला तिथं एक खूप छान वाटलं, म्हणजे प्रत्येकाच्या घरावरती एवढी माकडं, खूप सारी माकडं. आपल्याकडे शिरसूपर फळला माकडं, लेण्याद्रीला माकडं, कर्नाटकला आपण यल्लामा देवीला गेल्यानंतर तिथं परशुरामाच्या ठिकाणी जेव्हा आपण त्या डोंगरावर जातो तिथं पण माकडं. तशी तिकडं कंटिन्यू घरात प्रत्येकाच्या घरावर 4-4, 5-5 माकडं. एवढी माकडं तिथं, भरपूर सारी माकडं. हे एक त्या गावात मला. दुसरी बद्दल म्हणजे त्या गावात जास्त करून नॉनव्हेजच खाल्लं जातं. म्हणजे आता भाज्या तिकडं आपल्यासारख्या भाज्या भेटत नाही आहे. वांगं भेटतं, ते मोठं जांभळ्या कलरचं जे मोठं वांगं असतं ते वांगं भेटतं. ते खायला अजिबात सुद्धा टेस्टी लागत नाही. तर तिकडच्या लोकांना सवय असेल, पण आपल्यासारख्याला टेस्ट लागत नाही. तिकडं बटाटा डाळ नॉनव्हेज, बटाटा डाळ नॉनव्हेज एवढं म्हणतात. पालक फक्त आपल्याकडे भेटते तशी पालक भेटते आणि घोसावळे एवढंच भेटतं फक्त, सेम टू सेम. म्हणजे तिकडं आणि आपल्या इकडं बाकीचं आपल्यासारख्या भाज्या तिकडे भेटत नाही. तिकडं कडधान्य खाल्ले जात नाही. तिकडं फक्त डाळी नॉनव्हेज, अंडे, मटण, मासे, डाळी आणि ते तुरई, दोडक्याला आहे ते तुरई म्हणतात, बस एवढंच खाल्लं जातं. आपल्यासारखे तर मरून जायचे हे सगळं खाऊन. आपल्या इकडे हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, भरपूर काही अशा रेसिपी बनवतो आपण, तसं तिकडे अजिबात सुद्धा काही नाही. आणि बाहेरनं सुद्धा घेऊन म्हणजे खायची हे नाही आहे तिथं, कारण सगळ्या हॉटेलवर ते नॉनव्हेजच भेटतं. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त नॉनव्हेजच भेटतं. जरी व्हेज भेटलं तरी व्हेजमध्ये पनीर, छोले एवढंच भेटतं, बाकी दुसरी काहीच रेसिपी भेटत नाही आहे. हे एक. अजून तुम्हाला सांगते दुसरी पद्धत म्हणजे तिकडची लोक खूप खूप प्रेमळ आणि खूप छान आहेत. ही गोष्ट म्हणजे सगळे आहेत ते म्हणजे एवढे छान आहेत ना आपल्यासोबत, तर म्हणजे खूप छान राहतात आणि पाहुणचार पण खूप छान करतात. आणि मेन म्हणजे तिकडच्या बायकांना ना काहीच काम नसतं. तिकडच्या बायकांचं रुटीन सांगते मी. सकाळी उठायचं बिन आंघोळीचं, सकाळी उठायचं बिन आंघोळीचं, फक्त ब्रश केला तर केला, नाही केला बिन आंघोळीचा चहा नाश्ता करायचा. चहा नाश्ता केला, उठायचं की तिला 8-9 वाजता उठायचं. तर तिकडच्या बायांचं मी तुम्हाला रुटीन सांगते. सकाळी उठायचं 8 वाजता उठल्यानंतर चहा नाश्ता करायचा बिगर आंघोळीचं. जेवण केलं तर दात घासले तर घासले, नाही तर नाही घासत. असतले घाणेरड्या बायका आहेत तिकडच्या. आणि म्हणजे माझ्या घरचं सांगते बरं का, बाकीच्यांचं मला माहीत नाही. माझ्या घरचं सांगते, माझ्या घरचे लय घाणेरडे. आणि चहा नाश्ता करायचा, लगेचच मग आराम करायचा, लगेचच करा आराम. नाही उठल्या कधी झाडून काढलं, अंगण झाडलं, सडा टाकला, सड्याचं जाऊ द्या, पण अंगण झाडलं. अजून तुम्हाला सांगते स्वच्छ पाणी भरून ठेवलं, घरं झाडली, बेड वगैरे आवरलं अजिबात सुद्धा नाही. रोजची रोज फक्त बेड आवरते, बाकी काहीच नाही. कारण फक्त कोणी पाहुणे आले तर बेडवरती बसवतात त्यासाठी, बाकीचं काहीच नाही. तर मग एवढ्या घाणेरड्या बायका आहेत. आणि परत 11-12 वाजता काय करायचं, उठायचं आणि लगेचच काय बनवायचं, भात म्हणजे तायरी, बस डाळ भात किंवा तायरी. एक दिवस डाळ भात, एक दिवस तायरी म्हणजे फक्त जिरी मोहरीची तडका द्यायचा, बटाटे टाकायचे, 2-4 लाल मिरची टाकायचे आणि भात धुवून टाकायचं, बस. त्याला हळद नाही, त्याला दुसरे कुठल्या भाज्या नाही, काय नाही, त्याला म्हणतात तायरी. तर असं. आणि लगेच ते खायचं, लगेच सो जाव, आराम करू, असं. उगाच तिकडे एवढी पोरं होत नाही. तर मग लगेचच सो जाव. परत मग झोपायचं, परत डायरेक्ट 6ला उठायचं. 6ला पण नाही, 6ला तर जेवतात तिकडचे. 5 वाजता उठायचं, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी, स्वयंपाक करायचा. संध्याकाळचा 6-6:30 वाजता नवरे येतात, जेवायचं की लगेचच झोपायचं, गप्पा वगैरे मारायचं की लगे 8-9 वाजता झोपायचं. ही तिकडच्या लोकांची पद्धत. नाही रोजची रोज कपडे धुणार, आठवड्यातनं एकदा मशीन लावतात, आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा. एका दिवशी सगळे कपडे धुवून काढायचे. भांडे आहेत ते लगेच म्हणजे आजची भांडे आज दिवसभर जेवढी साचतात तेवढी साचवून ठेवायची, दुसऱ्या दिवशी घासायची, ती पण कधी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर. अशी पद्धत आहे. एवढ्या म्हणजे घाणेरड्या बायका तिकडच्या. आणि खरंच तर आंघोळसुद्धा आहे ना आठवड्यातनं फक्त एकदाच आंघोळ करायच्या. माझ्या घरच्या सांगते बरं का मी, फक्त मला बाकीच्यांचं काही माहीत नाही. आणि असं नसन, पण माझ्या घरचे घाणेरडे आहेत म्हणून याचा अर्थ नाही की बाकीचे सगळे. आठवड्यातनं एकदाच आंघोळ करायच्या.
बस एवढं असं त्या तिकडच्या बायकांचं रुटीन आहे. तर एवढंच आहे. जेवढं आठवलं तेवढं मी सांगितलं आणि जेवढं मला चांगलं वाटलं तेवढंच मी चांगलं सांगितलं आणि जेवढं मला घाणेरडं वाटलं तेवढं मी घाणेरडंच सांगितलं. तर असं आहे तिकडचं वातावरण पण, तिकडचं राहणीमान पण आणि तिकडचे ते नियम, सासू सासऱ्यांना न पाहण्याचे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केले. तर कसा वाटला माझा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं खरंच जर काही चुकलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे जिथं चुकीचं आहे तिथं मी चुकीचंच म्हणले, जिथं बरोबर आहे तिथं मी बरोबरच म्हणले. कारण तुम्ही एवढे पोरं सांभाळू शकता, एवढ्या बायका सांभाळू शकता, म्हणजे तुम्ही बायकोला सांभाळू शकता आणि तुम्ही एवढे पोरं सांभाळू शकता, तुम्ही एक आई सांभाळू शकत नाही का? हे मला तिकडचं खूप म्हणजे घाणेरडं वाटलं. म्हणजे आवडली नाही ती पद्धत आईबापाला न पाहण्याची. हे असं आहे. तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा नवरा अनाथ आहे, त्यांचे आईवडील कधी एक्सपायर झाले, ते कसं काय अनाथ आहेत, त्यांना कोण आहे कोण नाही, ते प्रॉपर कुठले, आणि माझं गाव एवढं, माझं सासर आहे ते एवढं लांबचं का, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावरतीच बनवेन. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.